हॅलो नमस्कार, मी सोनाली आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या मराठी अमोली चॅनलमध्ये. कशा आहात सगळेजण? मस्त मजेत ना? तर बघा, मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे की मी बीटरूटचे पराठे कसे बनवणार आहे ते. तर चला, आज मी पहिल्यांदाच बनवत आहे, तर बघूया कसे बनतायत ते. तर आता मी बीट घेतलेला आहे, तो स्वच्छ पाण्यानं धुवून, आणि आता त्याच्यावरची मी इथं साल काढून घेणार आहे. तर मी इथं एक बीट आणि अर्धा असा दीड बीट घेतलेला आहे. तर आता तो स्वच्छ पाण्याने धुवून त्याच्यावरची बारीक साल काढून घेतलेली आहे आणि आता किसणीने बारीक करून घेत आहे. तर हे चॅनल जे माझं आहे त्याच्यावरती मी भरपूर दिवस झालं व्हिडिओ काय टाकलेले नाहीत, तरी 7-8 महिने तरी झालेच असतील. आणि आता मी परत व्हिडिओ टाकायला चालू करणार आहे, कारण हे चॅनल जे आहे ते माझं चॅनल मोनेटाईज झालेलं आहे. आणि बाळ लहान होतं, बाळ काय एडिटिंग वगैरे करायला वेळच नव्हता भेटत, बाकीची कामं, बाळाला सांभाळायचं, आर्नवची शाळा वगैरे हे सगळं बघून काय वेळ भेटत नव्हतं. त्याच्यामुळे मी थोडा ब्रेक घेतला होता आणि थोडा म्हणता जास्तच ब्रेक झालेला आहे. तर आता परत एकदा नव्याने सुरुवात करणार आहे. यूट्यूबवरती नवीन व्हिडिओ छान छान असे घेऊन येणार आहे आणि तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असू द्या. जसा पहिला होता तसा पहिल्यापेक्षा पण थोडा जास्त असू द्या. आणि आता मी रेग्युलर व्हिडिओ टाकायला सुरुवात करणार आहे. तर बघा, मी इथं तर बारीक किसून घेतल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ते परत एकदा बारीक करून घेण्यासाठी त्याच्यामध्ये 2-3 मिरच्या, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरे, ओवा आणि 5-7 लसणाच्या पाकळ्या टाकून परत एकदा मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेतलेला आहे. आणि बीटरूटमध्ये पाणी जास्त असतं, त्याच्यामुळे आपण काय वरतून पाणी टाकायचं नाही. थोडंसं मीठ चवीसाठी आणि गव्हाचं पीठ जसं आपल्याला लागते ना तसं टाकून घ्यायचं. आता हे सगळं मिक्स करून पीठ मळून घ्यायचं. आणि याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायची गरज पडत नाही, आणि जर समजाच पडली तर आपण मग थोडं ॲड करायचं पाणी. तसं पण बीटला पाणी जास्तच सुटतं, तर मला तर पाण्याची गरज लागली नाही. बीटमध्ये जे पाणी असतं त्यानेच माझं पीठ थोडं पातळ झालं होतं, तर ते मी ॲडजस्ट करून घेतलेलं आहे. आणि आता बघा, इथं माझ्या दोन्ही मुलांना बीटचे पराठे एकदम आवडले. मला तर असं वाटत होतं ते खातात का नाही, पण छान झाले ते पराठे आणि त्यांना पण खूप आवडले खायला. तर इथं मी बघा पीठ मळून घेतलेलं आहे आणि त्याचे बारीक गोळे घ्यायचे करून तयार. 1-2 गोळे घ्यायचे, कारण जास्त करून ठेवले तर त्याला पाणी जास्त सुटतं अजून. तर एकदम बारीक गोळे करून घेतलेले आहेत. आणि आता इथं पराठे लाटताना इथं पण गव्हाच्या पिठाचाच वापर करायचा आपल्याला. एकदम बारीक आणि छोटे छोटे पराठे करून घेतलेले आहेत मी इथं. तर हा पीठ थोडं पातळ झालं होतं, त्याच्यामुळे मी थोडं जास्तच गव्हाचं कोरडं पीठ लावलेलं आहे. पराठ्याचं पीठ मळून ठेवल्यानंतर मी 15 मिनिटांनी बनवलेले आहेत पराठे, त्याच्यामुळे ते पातळ झाले आहेत. तर पराठ्याचं पीठ पातळ होतं जास्त वेळ मळून ठेवलं तर, त्याच्यामुळं पराठ्याचं पीठ मळलं की लगेच पराठे करायला घ्यायचे, जेणेकरून ते पातळ होणार नाहीत. तर चला, आता आजपासून माझे व्हिडिओ रेग्युलर येणार आहेत. आणि मी बंद केले होते फक्त बाळासाठी आणि घरातल्या कामामुळे, जे की मला वेळ नव्हता भेटत. आणि व्हिडिओ जरी काढले तरी एडिटिंगसाठी वगैरे, आणि व्हिडिओ काढून ठेवायचे, पण एडिटिंग करायला वेळ भेटत नव्हता. मी व्हिडिओ आणि एडिटिंगच्या जरी नादी लागले तरी थोडंसं मग घरातलं लक्ष राहत नव्हतं माझं. आणि मग बाळाकडं पण दुर्लक्ष व्हायचं, प्लस अर्णवकडे पण माझं त्याच्या अभ्यासाकडे लक्ष नव्हतं. म्हणून मग थोडंसं मध्ये ब्रेक घेतला. आता बाळ थोडं मोठं झालेलं आहे आणि तो मला बऱ्यापैकी घरातली कामं पण करू देतो. तर मग जरा म्हटलं आता परत एकदा नव्याने सुरुवात करूयात. बघू आपलं चॅनल ग्रो होतं आहे का नाही. आता इथून पुढे मी रेग्युलर जरी व्हिडिओ टाकले तर बघू कधी होतं आहे ते. तर फक्त बाळामुळे आणि घरातली कामं यांच्यासाठीच, त्यांच्याकडे दुर्लक्ष होऊ नये याच्यासाठी, त्याच्यामुळं मग थोडंसं मध्ये ब्रेक घेतलेला आहे. आता बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ टाकल्यानंतर आता व्ह्यूज पण येणार नाहीत. तर चला, आता रोज रेग्युलर व्हिडिओ टाकल्यानंतर ते पण बघू सक्सेस होते का नाही ते. कारण जे हे चॅनल आहे ते आपलं मोनेटाईज झालेलं आहे आणि सोडून पण नाही देऊ शकत ना हे चॅनल. परत एकदा प्रयत्न करणार आहे या चॅनलवरती, त्याच्यामुळं नव्याने सुरुवात करत आहे. आणि तुमचे साथ असू द्या. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असताल चॅनलवरती कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू अशाच नवीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघा इथं माझं छोटंसं बाळ काय करतंय ते. पराठा म्हण बरं, पराठा पराठा म्हण. छान आहे, असं कर.
छान आहे. खा फिनिश कर सगळं.